श्री शंकर गीता अध्याय 12 आघात करणी असलेल्या अतर्क्य विचारसरणी असलेल्या आणि रूढी परंपरेविषयी नेमकी टिप्पणी करणाऱ्या या दिव्य स्वरूपाला त्रिवार वंदन असो. महाराज ठिकठिकाणी जात असत. तिथे त्यांच्या दर्शनासाठी गर्दी उसळत. हर तऱ्हेच्या विचारांचे लोक तेथे येत असत. प्रश्नोत्तरेही चालत असत. योग्यतेनुसार महाराज त्यांना मार्गदर्शन करीत. एरवी जीवादोष जाणवणाऱ्या महाराजांच्या मुखातून शुद्ध वचने प्रसवू लागली की श्रोते हतबद्ध होऊन जात. विचारांच्या सुसाट वाऱ्यावर कल्पनाचा भर सहज धावत निघे. त्याने भारावलेल्या पारमार्थिक पंथ संस्थाला महाराज झणझाऱ्याचे पाणी पाजत. त्यामुळे नसत्या रूढींना कवटाळणारे खऱ्या अर्थाने सावध होत असत. त्यांनी विविध स्थळावर केलेल्या प्रवचनांना आपण एकत्रित संक्षिप्त परामर्श घेऊया. प्रवचनाचा मौलिक सारांश निजबोध. सर्वजण सुख शांती समाधान मिळवण्यासाठी धडपडत असत. परंतु सुख शांती व समाधान म्हणजे नेमके काय ते आधी समजून घेतले पाहिजे. ज्यामुळे मनःशांती ढळते. असे अडथळे दूर सरल्यावर सुख शांती मिळते. इच्छा ईर्ष्या असूया वासना महत्वाकांक्षा हवरेपणा अतृप्ती विविध कामना या जीवनास गढूळ बनवितात. यामुळेच सुख शांती समाधान नष्ट होते. असंख्य ग्रंथ पुराणे सखोल वाचन केल्यास पंडित्यही लाभेल, पण त्यातून अहंकार वाढू शकतो. तसे झाल्यावर समाधान मिळण्याचा प्रश्नच नाही. खरे तर मनाच्या अस्थिरतेमुळे सुखदुःखाचे मूळ लपले आहे. मनाच्या सूक्ष्म हालचालीचे तटस्थपणे निरीक्षण करा. ते समजून घेण्याचे जितके प्रयत्न कराल तसतसे ते हळूहळू उलगडत जाईल. आत्मसंशोधन हा सामान्य निवारणार्थ एकमात्र उपाय आहे. गुरुमंत्र ग्रंथ पुराण दुसऱ्याचे मार्गदर्शन यांचा मुळीच उपयोग नसून ही केवळ आत्मवंचना होय. सर्वावर आपण स्वतःच उपाय शोधू शकतो. आता जग झपाट्याने बदलत चालले आहे. त्याबरोबर जीवनमूल्यही बदलत आहेत. पूर्वी श्रीगुरु या शब्दाचे आगळे महत्त्व होते. श्रीगुरु या शब्दामध्ये सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान होते. त्याचा आता मागमूसही उरलेला नाही. त्यांचे महत्त्व पूर्णपणे लयाला गेले आहे. प्राचीन काळी जीवनामध्ये भौतिकतेला अजिबात स्थान नव्हते. आजच्या जगात केवळ भौतिकतेलाच महत्त्व आहे. ऐहिक सुखसंपत्तीचा लाभ अधिकाधिक कसा होईल याचे चिंतन करणारीच सध्याची जीवनमूल्ये आहेत. ज्या विचारसरणीने आपण पूर्वीच्या जीवनात सुखी समाधानी समृद्ध होत असू त्या शुद्ध जीवनक्रमाचा बळी देऊन आपण सुखोपभोगाने जीवन स्वीकारले आहे. जी मूल्ये शाश्वत व चिरंतन आहेत त्यांचा आपण त्याग केला आहे. जे नाशिवंत व दुःखकारक ठरणारे आहे त्याला कवटाळलेले आहे. गुरु ग्रंथ मंत्र व उपदेश ही प्राचीन काळातील जीवनमूल्ये. आजच्या जीवनपद्धतीत त्याला काहीही महत्त्व उरलेले नाही. भक्ती श्रद्धा प्रेम याचा मागमूसही राहिलेला नसून पैसा हाच ज्याचा त्याचा धर्म झाला आहे. सत्य नीती सदाचार याचा पत्ताच उरलेला नसून कुणाला गुरु आणि उपदेश कळेल असा सद्यस्थितीत व्यावहारिक अडचणी सोडविण्यासाठी ज्याला त्याला गुरु हवा होता. एखाद्याकडे जाऊन काम झाले नाही मग निघाले दुसऱ्या गुरुकडे. पण हा गुरु कोण? गुरु या शब्दाला बाजारीपणाचे स्वरूप आले आहे. परब्रह्म दर्शनाची वाट दाखवून देणारे श्रीगुरु आज कोणासही नकोसे वाटतात. तर त्यांना अडचणी निवारण गुरु हवा असतो. ऐहिक अडचणीच्या निवारणार्थ उपयोगी पडणारे गुरु ही संस्था मुळीच नाही किंवा समस्यावरील हा उताराही नव्हे. सत्य म्हणजे खरेपणा, श्रद्धा म्हणजे दृढ विश्वास, समर्पण बुद्धी म्हणजेच आपल्या तारक शक्तीप्रती सर्वदा पराकोटीचे प्रामाणिक राहून प्रसंगी वाटेल तो त्याग करण्यास तत्पर असणे. भक्ती म्हणजेच आपल्या प्रिय भक्तापासून विभक्त नसणे, स्वतः समरस असणे. प्रेम आनंदमय स्थिती म्हणजे सुख वा दुःख या कशाचाही लोभ अंगी लागू न देता सहज भावाने समस्थितीत राहणे. दुःखाने व्यथित नाही, सुखानेही भारावून जाणे नाही. या सर्व अवस्थांचा गुणांचा आपणास अनुभव काय? ही आपली स्थिती आहे. आणि आज आपण ज्यांना गुरु म्हणत आहात त्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. आंधळ्याला आंधळ्याचं मार्गदर्शन करतो आहे असे म्हणा हवे तर काय होईल दोघांचे? विचार करा. काय ते दोघे आंधळे जाणून
म्हणून ठामपणे सांगतो, तुम्हीच तुमचे गुरु व्हा. यशस्वी होण्याचा व न फसले जाण्याचा हाच उत्तम मार्ग आहे, हे जाणा. लवकरच तुमच्या लक्षात येईल की तुम्हीच तुमच्या सुखाच्या आड येत आहात. तुम्हीच तुमच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. कुणाच्याही मागे लागू नका. गुरु या खुळात अडकू नका. वाचा खुळामध्ये, खुळेपणामध्ये सापडू नका. लक्षात ठेवा, गुरुवर टीका करणे हा इथे माझा उद्देश नाही. तुम्ही ज्यांच्या समोर विसंबून आहात त्यांच्याकडे आधी नीट पहा की तो कोण आहे ते. त्यापेक्षा तुम्हीच तुमचे नेमके मार्गदर्शक होऊ शकता. आपली समस्या विचारपूर्वक सोडविण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. म्हणजे कळेल की कोणताच प्रश्न कठीण नाही. गुरु शोधावा लागत नाही, तोच तुमची शिष्य म्हणून निवड करतो. श्री गुरु शिष्याला पारखून घेतात, त्यांचे अज्ञान घालवून ज्ञान देतात. असे शिष्य भाग्यवान समजले पाहिजेत. योग्य शिष्य ते आपल्या श्री गुरूंना सर्वोच्च स्थान देतात. त्यांच्यासाठी खरे शिष्य वाटेल तो त्याग करतात. श्री गुरूंना ते प्रति ईश्वरच मानतात. त्यांच्या श्री गुरु या असीम भक्तीवरील विश्वास उत्तुंग अढळ असतो. श्री गुरूच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या अफाट शक्तीबद्दल शिष्यांना यत्किंचितही संदेह नसतो. आपल्या शिष्यांचे कल्याण कशात आहे हे श्री गुरूंना निश्चित माहीत असते. स्वतः कोणतीही अपेक्षा न बाळगता ते आपल्या शिष्याचे हित पाहतात, त्यांचा उद्धार करतात. शिष्याची अंतःस्थिती समृद्ध करणे हेच सध्या त्यांना अपेक्षित असते. हा अनुभव शब्दाने व्यक्त होणारा नाही. जर अनुभव व्यक्तिगत असेल व केवळ शब्दाने अनुभवता येत असेल तर ग्रंथाचा उपयोग काय, हा प्रश्न आहेच. श्रद्धा असावी. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास. श्रद्धेने भजणारा अपेक्षा ठेवीत नाही. त्याच्या भूमिकेत सहज बदल होत नाही. त्यांची आपल्या भगवंतावरील भक्ती अविचल असते. तसे आपण आहोत काय? अत्यंत दृढ भक्तीने आपण भगवंतास भजतो काय? आपल्या इष्टदेवतेवर एकनिष्ठेने समर्पित आहोत का? जर देव सर्वशक्तिमान सर्वव्यापी असल्याचे कळले आहे तर मूर्तिपूजेचा आग्रह कोठवर धरावा? सच्चिद घन परमेश्वर चैतन्य स्वरूप असून त्याविषयीचे ज्ञान वाचल्यानंतर व खऱ्या स्वरूपाचे वर्णन समजल्यानंतर मूर्तिपूजा करणे व्यर्थच नाही का? निर्गुण निराकारावर तुमची पूर्ण श्रद्धा आहे तर मूर्तिपूजा का करता? खरे पाहता ईश्वराला तुम्ही तुमच्या कल्पनेने गृहीत धरले आहे. ईश्वराकडे देण्या घेण्याचा व्यवहार का करता? त्याला त्याची जरूर नाही. तुम्ही देवासंदर्भात जे जे बोलता आणि प्रत्यक्षात जे जे आचरता त्यामागे कोणतीही वैचारिक भूमिका नसून त्यात केवळ विसंगती आहे, गोंधळ आहे, व्यवहार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे, या विसंगतीत स्वतःला अडकवून घेऊ नका. तुम्ही स्वतःच्या मनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. नको त्याच्या नादी लागू नका. फायदा काय? विष घेतले तर मरून जाल. जळत्या चितेत उडी टाकण्यासारखे हे आहे. गुरु असला तर तुम्ही तराल असे तुम्हाला कोणी सांगितले? हे सांगणारा तुमचा गुरु कोणता? हे तर सांगा. आपल्या जीवनातल्या असंख्य गोष्टी आपण आपल्या मनाने केल्या आहेत. त्या कोणत्याही गुरूच्या सल्ल्याशिवाय आपण पार पाडल्या आहेत. म्हणून सांगतो, आत्मचिंतन महत्त्वाचे. विचारपूर्वक आचरणाचे निश्चित योग्य फल असते. प्रत्येक बाबतीत आपल्या विचाराने चला. याच्या सातत्यपूर्ण निजध्यासाने तुम्ही आत्मबोधावर याल. त्या क्षणी आत्मसाक्षात्कार होईल आणि एकदा ते झाले की आत्मजागृतीनी अनुभव यात क्षणालाही स्थान नाही हे तुम्हाला कळेल. साधन मार्गामध्ये अपेक्षा ठेवून राहणाऱ्या त्यांच्या पूर्तीसाठी झटणाऱ्यांचा शेवट अतिनिराशेतच होणे हेच सुसंगत आहे, अपरिहार्य आहे. म्हणूनच अनेकदा खूप शिकलेला मनुष्य अत्यंतिक असमाधानी दिसतो. नारळाचे पाणी जितके गोड तितकी खोबऱ्याची चव कमी. तसेच हे आहे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी असे चित्र दिसते. विद्वान लोकांचे निरीक्षण करा. असे दिसते की यांना कल्पना फार स्फुरतात, फार चिकित्सा करतात. यामुळे त्यांचे नुकसान होते. चिकित्सा असावी पण मर्यादेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. कल्पना विश्वात रमणाऱ्याला त्याच्या कल्पनेतील खरे खोटेपणा अनुभवाने कळतो. हा अनुभव येताच त्या क्षणी कल्पना थांबली पाहिजे. कल्पना विलास संपला पाहिजे. अंतरंगात पाहण्यास शिका. स्वतःच्या वागण्याचे आधी नीट निरीक्षण करा. सूक्ष्म निरीक्षण
व प्रगाढ श्रद्धा यामध्ये मानवी जीवन तत्काळ व आमूलाग्र बदलून टाकण्याचे असीम सामर्थ्य दडले आहे. तुम्हीच पहा, तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये अपेक्षा, स्वार्थ लपला असल्याचे लक्षात येईल. तुमची पत्नी आहे, तिच्याकडून तुमच्या अपेक्षा असतात. निरपेक्ष असं कुणी नाही. तुम्ही शांतपणे याचा विचार करा. आपली अपेक्षा, आपला स्वार्थ पुरा करण्यासाठी तुम्ही मित्रांना मदत करता. कुणालाही तुम्ही असेच उचलून दिलेली अर्पणभाव राखला असे होत नाही. समाजकार्य असो वा दानधर्म यामागे कीर्ती, प्रतिष्ठा मिळाली असा भावना प्रकट वा सुप्त स्वरूपात असते. तुमच्या दानधर्माचे कौतुक झाले असता तुम्हाला बरे वाटते, अन्यथा तुम्ही खवळता. आपल्या कामाचे कौतुक झाले नाही म्हणून खळखळ करता. हाच अहंकार होय. हाच आपल्या जीवनातील भव्य व उदात्त मूल्यांच्या आड येतो. आत्मसंशोधन करा, म्हणजे हे आपसुकच कळेल. अशा इच्छा, हावरेपणा व पैसा याचा कुणाच्याही जीवनात शेवट होत नाही. आता बस झाले, पुरेसे झाले, भरपूर मिळाले असला सर्वोच्च बिंदू कोणाच्या आयुष्यात आलेला दिसत नाही. जणू समाधान हे अस्तित्वातच नाही. मिळेल तितकेच कमीच. कुणाला आपल्यावर प्रसंग ओढावलेला नकोच असतो. फक्त सुखाच्या राशीत लोळावेसे वाटते. त्यासाठीचा खास्ता मात्र नकोत. खरे तर बोटीतून प्रवास करायला निघाला असाल तर बोट हलणार, डोलणार, मळमळ होईल, ओकाऱ्या येतील. प्रवास करायचा तर सहन करायलाही शिकले पाहिजे. समुद्रलाटांच्या हेलकाव्यावर तुमची बोट चालत असते. तुमचे हेलकाव्यावर नियंत्रण नसते. त्यामुळे जीवननौकेतला प्रवाशाने सर्व प्रकारचे अनुभव गृहीत धरून चालावेत. विवाह झाल्यावर सर्वांनाच अपत्य व्हावे असे वाटते. गर्भपणामध्ये डोहाळे लागतात, शारीरिक त्रास उद्भवतात. पुढची प्रसूती वेदना तर कमालीचीच. पण आपणास मूल हवे आहे ना, मग हा त्रास होणारच. तात्पर्य, ऐहिक जीवनात कटकटी चुकविता येणार नाही. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्या शरीरावर व्याधी राहणारच. अनेक जण मला विचारतात, तुम्ही मला काय दिले आहे? तुम्ही काही न मागताच मी देत असतो. मग मागण्याची जरूरतच काय आहे? जी घटना घडत असते ती मीच दिलेली आहे. सर्व घटना मीच घडवितो. तुम्ही मागितले आणि मी दिले नाही असे काय ते मला सांगा. खरं कोण आहे ते आता सांगतो. ज्याला कशाचीही गरज नाही, जो कसलाही पदार्थ इच्छित नाही, पैशाच्या मागे तो लागला नाही, कसलाही संग्रह करण्याचा हव्यास त्यापाशी नाही, तो कुणाची स्तुती करत नाही वा कुणाच्या मेहरबानीची आवश्यकता त्याला वाटत नाही, असा तो अत्यंत निर्भय असतो. ब्रह्मानंद असतो. त्याचा आनंद केवळ अवर्णनीय व अनुभवांतीच कळणारा असतो. अशी व्यक्ती अप्रसिद्ध आणि अज्ञात असते. जगात असूनही ती नसल्यासारखीच वावरते. ते स्वरूप कसे असते पहा. व्यक्तिशः मला कशाचीच गरज नाही, मला काहीही नको, मला हवे असे काही सुद्धा नाही. दुःख, असमाधान माझ्यापाशी लवमात्रही नाही. माझी मनःशांती कधी ढळत नाही. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही आणि मिळवण्यासारखेही काही नाही. ईश्वराने जे जे निर्माण केले त्यात आणि माझ्यात फरक नाही. जे समजल्यामुळे जगात समजण्यासारखे असे काही उरलेले नाही. अशा मनाच्या स्थितीत सत्य आत्मदर्शन म्हणतात. जे आपल्यापाशी नाही ते काही केल्या मिळवायचे, अशा स्वरूपाचे हे साध्य नसून याचे स्वरूप अनिश्चित आहे. वेदही ज्याचे वर्णन करू शकत नाहीत असे ते शब्दातील आहे. नसत्या रूढी परंपरेचे जड ओझे बुद्धीवर आरूढ असेल तर कठीण आहे, पण नसेल तर बुद्धीचे सामर्थ्य वाढेल, आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल, अतर्क्य वाटावेत असे अनुभव येतील. रूढी परंपरेचे ओझे म्हणजे तुमची आग्रही मते, जी तुम्ही पूर्ण विचारांशिवाय स्वतःवर लादलेली आहेत, गृहीत धरली आहेत. या कल्पनाच्या चौकटीत आधीच आखलेल्या असतील तर तुम्ही नव्याने काय शिकणार? काही अनुभवाची तुमची तयारीच नसेल तर कसले दर्शन घडणार? पण शुद्ध स्वरूपाच्या अनुभवासाठी तुम्ही तयारीत असाल तर जे अनुभव येतील तोच साक्षात्कार होय. हे जे आत्मदर्शन आहे यालाच देव म्हणतात. वरवरचे न ऐकता जीवाचा कान करून ऐकावे, लक्षपूर्वक सूक्ष्म निरीक्षण करावे, निर्लेप राहावे, म्हणजे येणारी प्रचिती कल्पनेच्या पलीकडची असेल. महान अनुभवांना सामोरे जाल.
अष्टेंद्रिय शरीरात हालचाल करतात. हे अलिप्तपणे अनुभवणे हीच निर्विकल्प स्थिती होय. साधकाला आत्मदर्शन घडते. यालाच आत्मानुभव म्हणतात. ब्रह्म हे चैतन्यरूप आहे. ते अविनाशी आहे. त्याचा अनुभव आहे, पण त्याच्या वर्णनासाठी शब्दाचा वापर परिपूर्णतेने करता येत नाही. ते अवर्णनीय आहे. त्याला जन्ममृत्यू नाही. येणाऱ्या जाणाऱ्या कल्पनांमध्ये रमणाऱ्या कल्पनेतल्याच जीवांना स्वतःचा व्यावहारिक अनुभव त्यातच सत्य दिसते. हे आरशातल्या प्रतिबिंबाला सत्यरूप समजण्यासारखे आहे. मायारूप हे सत्य नव्हे, तर त्याचा अनुभव घेणारा साक्षी हा खरा आहे. पण देह म्हणजे तो नव्हे. देहाला जन्ममृत्यू आहे. अतः त्याचा नाश होतो. म्हणजेच ही न टिकणारी व म्हणून माया होय. ज्ञानाने शब्द अनुभवाच्या समन्वयाने मायेपासून सुटका होते. शुद्ध रूपाचा निजध्यास धरावा. जगन मिथ्या, परब्रह्म सत्य असे प्रसिद्ध वचन आहे. ते जाणावे. ब्रह्म जे असूनही दिसत नाही, जाणवत नाही. सर्वसामान्याची दृष्टी मात्र जगातल्या एकूण एक नष्ट होणाऱ्या पण तात्कालिक दृष्टीस पडणाऱ्या मायावी पदार्थात सत्य समजते. व्यवहारदृष्ट्या दिवस असणाऱ्या व जाणवणाऱ्या जगाला पारमार्थात मिथ्या म्हणतात. ज्या स्वरूपाला खरे ज्ञान प्राप्त झाले आहे त्याला सत्यदर्शन झाले आहे. ज्याने जीवनाचे सर्व पैलू खऱ्या अर्थाने जाणले आहेत त्यांना अवतार असे म्हणतात. सर्व अवतारी पुरुषांची शिकवण एक आहे. त्यांचा अनुभव सारखाच आहे. कोणास एक दिसले, दुसऱ्यास दुसरे जाणवले असे होत नाही. अंतस्थितीचा विचार करता त्यात वेगळेपणा नसतो. त्याच्या विचार मांडणीच्या पद्धतीत कलास्थितीप्रमाणे बदलही दिसून येईल. पण संतांची मूळ विचारधारा व शिकवण सर्वत्र अगदी एक आणि एकच असते. त्यांचे भक्त अनुयायी हे मूळ शिकवण विसरून आपल्या मतीप्रमाणे त्याचे अर्थ काढून अवडंबर माजवितात. जाणीव व नेणीव या मानाच्याच दोन अवस्था आहेत. जाणीवेमध्ये अहंभाव जागृत असतो. नेणीवेत अहंभाव नसतो. या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे जी उच्च अवस्था आहे तिथे मन जेव्हा जाते ती पूर्ण अवस्था होय. पूर्ण चेतना ज्ञानातील ही समाधी होय. पूर्ण चेतना ज्ञानातील ही समाधी होय. समाधीचे दोन प्रकार आहेत. समाधी केव्हाही लावता येते अथवा कार्य संपल्यावर ती घेता येते. समाधी लावणे, समाधी घेणे हे दोन भिन्न प्रकार आहेत. आता सिद्धिदासाचे पहा. मी जे बोलतो त्याप्रमाणे सर्व घडून येते, पण मी सिद्धीच्या मागे नाही. कुणीही त्याच्या मागे लागू नये. जे सहज मिळाले त्याचा आनंद लुटा. जे अप्राप्य आहे त्याच्या मागे धावू नका. भगवंताने अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात उपभोगा सामर्थ्यही आहे. मर्यादा सांभाळून ते वापरावे. सिद्धी मिळवण्याच्या मागे धावू नये. हे तुम्ही करू शकता तर तेच खरेच सामर्थ्य. तीच सिद्धी मिळवलीत. मानवी शरीर हीच महासिद्धी होय. त्यात आपणास बुद्धीचेही वरदान मिळालेले आहे. सिद्धी जे फायदे देते ते ऐहिक असतात, जड जगातले असतात. आपणाला या बुद्धितेच्या जडाच्या पलीकडे जायचे आहे. सिद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे भक्ती. सर्व संतांनी याची एकजात ग्वाही दिली आहे. सिद्धीने मुक्ती मिळत नाही. मुक्तीसाठी भक्तीच उपयोगी पडते. हे नुसते वाचणे अधिक सोपे आहे, पण महत्त्वाचे आहे. भवसागरातून वाचणे. सर्व दुःखातून बाहेर पडायचे असेल तर ते जे वाचत आहात त्यात सांगितल्याप्रमाणे कृती हवी. लक्षात असू द्या, महाराजांच्या डोक्यावर रत्नजडित मुकुट ठेवलेला असला तरी त्यास तिळभर तरी समाधान असेल याची खात्री नाही. समाधानाचा मुकुट ज्यांच्या हृदयावर विराजमान आहे ते खरे राजे होत. नसती धार्मिकता उपयोगाची काय. प्रत्यक्ष आईवडील हे निर्गुण परमेश्वराचे सगुण रूप होत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवमार्गाला लागण्याचा काही उपयोग नाही. त्यांचे समाधानही मिळत नाही. घरीच आईवडिलांची सेवा करा, आपोआप समाधान चालत येईल. ज्ञान आत्मसाक्षात्काराकरिता शास्त्र गुरुपासून आत्मा अनात्मा यांचे स्वरूप समजून घेण्याला ज्ञान असे म्हणतात. योग अष्टांगाच्या अभ्यासाने चित्तेचा निरोध करणे, असे प्रयत्नपूर्वक आचरण यालाच योग असे म्हणतात. विवेक
अज्ञानाचे देह आत्मा या दोघांच्या अयोन्य ध्यासात निर्माण होऊन दोघांनाही वेगवेगळे करतो त्यालाच विवेक म्हणतात. हा देहभाव होय. तप मी शरीर नसून आत्मा आहे इतकी शुद्ध भूमिका हाच विवेक सदैव राहावा असा विचार अंतःकरणात निरंतर ठेवणे यालाच तप म्हणतात. दया दुसऱ्यांचे दुःख पाहून कारुण्यभावाने त्यात कोणताही भेद न पाहता मत्तीस धावणे हा दयाभाव होय. मनोनिग्रह प्राण जिंकल्यावर कर्मेंद्रियाचे व्यवहार बंद पडतात तर ज्ञानेंद्रियाचे व्यवहार बंद होतात मनोनिग्रहाने. क्षमा सर्वसाधारण कोणी जी गोष्ट सहन करणार नाही तीही सहज सहन करता येत असेल व त्याचा अभिमानही वाटेनासा झाले तर ती खऱ्या अर्थाने क्षमावृत्ती होय. दुसऱ्यास क्षमा केल्यावरचा आनंद निर्भेळ असून चिरकाळ टिकणारा असतो. धैर्य कोणतेही आकस्मिक संकट आपल्यातील धारक भगशक्तीने जो पचवतो ही शक्ती हेच धैर्य होय. शौच ज्याच्या अंगी निष्काम धर्माचा आचार अंतरी आत्मनात्म विचार मुरलेले आहेत त्याला शौच म्हणतात. अद्रोह स्वतःचे हित साधण्यासाठी जो कधीही इतरांचे अहित करीत नाही वा कोणतीही निंद्य वर्तन करीत नाही या वागण्याला अद्रोह म्हणतात. अमानवित्व अंगीच्या सद्गुणामुळे सामान्य योग्य असूनही लोकांनी तसा मान दिला असता मोठ्या विनयाने जो लज्जित होतो त्याला अमानित्व म्हणतात. असे हे सारे सद्गुण याची सतत वाढ अंगी झाली पाहिजे. मूलतः प्रत्येक मानवात देवत्व असतेच ते या सद्गुणाच्या वाढीने दुप्पट होते. त्यांचे अंतर्बाह्य जीवन उजळून ते कृतार्थ होतात. असा मानव धन्य होय. मी कोण? मी कैलासात राहतो. माझे नाव शंकर. साऱ्या जगाला सत्य समजावून देण्यासाठी मी आलो आहे. सर्वांनी आपले सामर्थ्य सार्थक करून घ्यावे. या जगाचे रंगढंग नानाविध आहेत. इथला रंग वेगळा आहे. हे गुह्य आहे ते कुणालाही चटकन समजत नाही. गुह्यात गुह्य दडले आहे. जो समजू शकला स्वतःला ओळखतो तोच मला जाणू शकतो. आता आमच्या भोवती सारे ऐश्वर्य ओवाळून टाकले जरी टाकला तरी त्याची आम्हाला किंमत कसली? समजून घ्या तरच समजेल तरच समजू शकाल. मागा होऊन पश्चाताप होईल. आमचे काहीही बिघडणार नाही. नुकसान होईल ते तुमचेच. हे सांगतो आहे ते दगडाच्या भिंतीवर अगदी सुंदरपणे सुवर्णाक्षराने लिहून ठेवा. योग्य वेळ आल्यावर तुम्हाला माझेच बोल आठवतील.